नगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल. Welcome children in this tutorial of General Science of Standard 7th. This is lesson number 18, Sound, Production of Sound, and this is video number 2. So before we start the lecture, open your textbook page number 123 and then we'll start. So in previous lecture we have studied what is sound, what is audible sound, how the propagation of sound taking place, and now we are going to see high and low pitch sound. ओके. सो बिफोर दॅट वी हॅव टू गो टेक अ वुडन बोर्ड. एक छान लाकडाचा बोर्ड घ्यायचा आहे, साधारण 80 to 90 सेंटीमीटर लॉक. त्यांनी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, तुम्ही लगेच आत्ता सध्या घरी करून बघू नका. आणि 5 सेंटीमीटर साधारण वाईड असेल ते. हॅमर 2 नेल्स इंटू इट, म्हणजे 2 त्याच्यावर खिळे टोचायचे आहेत आणि इच फ्यू सेंटीमीटर्स अवे फ्रॉम इट्स 2 एंड्स. टाय द एंड्स ऑफ थिन मेटल वायर टू द नेल्स सो दॅट वायर इज स्ट्रेच्ड. आता वायर स्ट्रेच केली जाते आणि हे बऱ्यापैकी सगळ्यांनी बघितलेलं असणार. आणि ती वायर काय करायची आहे, आपल्याला हलवायची आहे, बरोबर. त्या 2 खिळ्यांमध्ये टेकवलेली वायर जी आहे ती आपल्याला हलवायची आहे. मग आपल्याला काय दिसणार, तर आपल्याला काय ऑब्झर्व होणार, तर आपल्याला त्याच्यामध्ये व्हायब्रेशन ऑब्झर्व होणार आहे, बरोबर. आपल्याला साऊंड त्यामुळे ऐकायला येणार आहे, बरोबर. ऑब्झर्व वेदर द वायर व्हायब्रेट्स. नाऊ इन्सर्ट 2-3 स्मॉल रेक्टँग्युलर ब्लॉक्स बिटवीन द वेज शेप ऑफ द ब्लॉक. म्हणजे जसं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे तसं त्याच्यामध्ये वुडन ब्लॉक्स आता ठेवलेले आहेत. ओके. इन सच अ वे दॅट द लेंथ ऑफ द वायर डज नॉट चेंज. लेंथ चेंज होणार नाही आहे. ऑब्झर्व वेअर देअर इज एनी चेंज इन द टेन्शन इन द वायर. नाऊ प्लग द वायर विथ युअर फिंगर अँड लिसन द साऊंड. आता पुन्हा प्लग करायची, म्हणजे हलवायची आहे ती आणि आपल्याला साऊंड हिअर करायचं आहे. व्हायब्रेशन तर होणारच आहे, फक्त आता काय असणार आहे की तिथे थोडीशी फ्रिक्वेन्सी चेंज होणार आहे. आता फ्रिक्वेन्सी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे का डिक्रीज होणार आहे. द वेन द टेन्शन इन द वायर इज इन्क्रीज. आता टेन्शन म्हणजे काय, आपल्याला शब्दशः टेन्शन घ्यायचं नाही आहे. जेव्हा वायर सरळ होती तेव्हाचं टेन्शन किंवा तेव्हाचं प्लकिंग, तेव्हाचं व्हायब्रेशन इझी होतं. पण वेन यू पुट युअर वुडन ब्लॉक्स, म्हणजे जिथे त्याच्यामध्ये वुडन ब्लॉक्स आले तर ती वायर अशी वरून खाली आलेली आहे, बरोबर की नाही, अशी ट्रायंग्युलर शेपमध्ये आली आहे. म्हणजे त्याचं टेन्शन काय झालं, इन्क्रीज झालेलं आहे. सो वेन द टेन्शन इन द वायर इज इन्क्रीज, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते. आणि वेन इट इज रिड्यूस्ड, फ्रिक्वेन्सी इज ऑल्सो डिक्रीज्ड, म्हणजे कमी होते. वी ऑल्सो परसिव्ह अ डिफरन्स इन द साऊंड जनरेटेड. म्हणजे ह्याच्यामुळे काय होतं, फ्रिक्वेन्सी चेंज झाली म्हटल्यावर काय झालं, साऊंडसुद्धा चेंज झालेला आहे. जेव्हा टेन्शन इन्क्रीज होतं तेव्हा रिझल्टिंग साऊंड इज श्रीलर. आणि वेन द टेन्शन इज रिड्यूस्ड, साऊंड इज ऑल्सो लेस श्रील. दिस इज कॉल्ड द हाय अँड लो पिच ऑफ द साऊंड. आता तुम्हाला जर समजा एक्झाम्पलच घ्यायचं असेल तर त्यांनी दिलेलं आहे की रोअर ऑफ अ लायन, म्हणजे सिंहाचं गर्जना, आणि मॉस्किटो म्हणजे मच्छर आपल्याला किंवा डासचं जे हमिंग असतं ना, कानाशी असं येतात ते, त्याच्यामध्ये हायर पिच कुठला आहे, तर तुम्ही इझिली यू कॅन डिफरन्शिएट इट. ओके. सो इंटेन्सिटी ऑफ साऊंड ह्याच्यावरनं आपल्याला आता समजायचे आहे. आता लाऊडनेस, म्हणजे मी आता खूप मोठमोठ्याने ओरडले समजा आत्ता हे जेव्हा व्हिडिओ चालू आहे, तर तुम्हाला ते छान वाटेल का, छान वाटणार नाहीच आणि तुमचं लक्षही लागणार नाही आहे. मग मी एकदमच नाजूक सॉफ्ट आवाजात असंच अगदी हळूहळू 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 बोलले तरीसुद्धा तुम्हाला ऐकायला येणार नाही आहे, बरोबर की नाही. सो दिस इज द डिफरन्स ऑफ द फ्रिक्वेन्सी अँड द साऊंड इंटेन्सिटी. म्हणजे लाऊडनेस और सॉफ्टनेस ऑफ द साऊंड इज इंडिकेटेड बाय 2 टर्म्स. एक तर इंटेन्सिटी आणि साऊंड लेवल, बरोबर की नाही. साऊंड लेवल इज द इंटेन्सिटी ऑफ साऊंड ॲज परसिव्ड बाय आवर इयर्स. म्हणजे साऊंड लेवल म्हणजे काय, की अशी साऊंडची इंटेन्सिटी, अशी साऊंडची क्वालिटी जी आपल्या कानांनी परसिव्ह केली जाते, म्हणजे कानांना ऐकू येते. इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड ऑफ द व्हायब्रेशन. म्हणजे काय, द ॲम्प्लिट्यूड इज डबल, द इंटेन्सिटी ऑफ साऊंड बिकम्स 4 टाइम्स. म्हणजे तुमचे व्हायब्रेशन जितकं जास्त, ॲम्प्लिट्यूड हे व्हायब्रेशनचं युनिट आहे, बरोबर. आता जेवढं तुमचं व्हायब्रेशन जास्त तितक्या त्याच्या दुप्पट तुमचा साऊंड जास्त येणार. आता ह्या सगळ्यामध्ये डेसिबल इज द युनिट फॉर द मेजरिंग साऊंड लेवल. इट वॉज नेम्ड डेसिबल इन द ऑनर ऑफ द वर्क ऑफ द सायंटिस्ट अलेक्झांडर ग्राहम बेल. अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी वर्क केलं होतं आणि त्याच्यासाठी त्याला डेसिबल हे नाव दिलं गेलं. द मॅग्निट्यूड ऑफ साऊंड लेवल डेसिबल्स दॅट कॅन बी डिड्यूस्ड फ्रॉम द इंटेन्सिटी ऑफ साऊंड युझिंग अ मॅथमॅटिकल फॉर्म्युला. त्याला फॉर्म्युले आहेत आणि त्याच्यावरून ते डेसिबिलिटी
आपल्याला काढता येऊ शकते. द वेन द इंटेन्सिटी ऑफ साऊंड बिकम्स 10 टाइम्स द ओरिजिनल द साऊंड लेवल इन्क्रीज बाय 10 डेसिबल. म्हणजे इंटेन्सिटीवर हे सगळं अवलंबून असतं की तुम्ही किती इंटेन्सिटीने ओरडताय त्याच्यावर तुमचं सॉफ्टनेस आणि तुमचं लाऊडनेस अवलंबून असतो, त्याच्यावरच तुमचं डेसिबिलिटी अवलंबून असते. आता बुकमध्येच 123 पेजवरच वेगवेगळे डेसिबल्स दिलेले आहेत, ते तुम्ही जस्ट रीड आउट करायचे आहेत आणि बाय झाले तर व्हेरी गुड. की म्हणजे नॉर्मल ब्रिदिंगचा किती साऊंड डेसिबल साऊंड असतो किंवा नॉर्मल कन्व्हर्सेशन जर असेल तर त्याला किती डेसिबल असतं, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. सो यू जस्ट रीड आउट इट. ओके. आता ह्याच्यामध्ये मग काय होतं की ऑडिबल साऊंड आणि अल्ट्रासोनिक साऊंड, इन्फ्रासोनिक, अल्ट्रासोनिक असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ऑडिबल साऊंड म्हणजे काय, द फ्रिक्वेन्सी ऑफ द साऊंड दॅट कॅन बी ऑडिबल, म्हणजे आपण कानांनी व्यवस्थित ऐकू शकतो विदाऊट एनी त्रास, कुठलाही त्रास न होता विदाऊट एनी एफर्ट्स आपण ऐकू शकतो. ते आहे बिटवीन 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स. 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्समधला जो काही आवाज असतो तो आपण ऐकू शकतो व्यवस्थित पद्धतीने. 20 हर्ट्सपेक्षा कमी असेल तरी, म्हणजे कमी असेल तरी आपल्याला ऐकायला त्रास होणार, त्याच्यापेक्षा जास्त असेल तरीसुद्धा आपल्याला ऐकायला त्रास होणार, बरोबर की नाही. आता इन्फ्रासोनिक साऊंड म्हणजे काय आहे, हा आता एक वेगळ्या पद्धतीचा साऊंड आहे. बघूया आपण काय आहे ते. की हॅव यू एवर हर्ड द साऊंड ऑफ द मुवमेंट्स ऑफ अवर हँड्स ऑर ऑफ द मुवमेंट्स ऑफ द लिव्स फॉलिंग फ्रॉम द ट्री. म्हणजे अतिशय बारीक असतो, पण तुम्ही ऐकलं आहे की झाडावरचं पान खाली पडतानाचा आवाज किंवा आपल्या हातांचा आवाज ऐकला आहे का. सो त्यांनी काय सांगितलं आहे, टेक ॲन ऑसिलेटर अँड स्विंग ॲन ऑसिलेटर विच मेक्स 3 to 4 ऑसिलेशन्स इन 1 सेकंड, आणि त्याचा साऊंड आपल्याला ऐकायचा आहे. ओके. सो दॅट इज द ऑसिलेटर मेक्स 3 to 4 ऑसिलेशन इन 1 सेकंड means that frequency of the sound is 3 to 4 hertz. ओके. सो ह्युमन्स कॅन नॉट हिअर, हा आपण ऐकू शकत नाही ना 20 हर्ट्सपेक्षा खाली. सो अ साऊंड विथ अ फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्स इज कॉल्ड द इन्फ्रासोनिक साऊंड. की जो ह्युमन एअरची ऑलिबिलिटी किती आहे, 20 हर्ट्स टू 20,000 म्हणजे 20,000 हर्ट्सपर्यंत. पण साधारण असे आवाज असतात जे त्याच्यापेक्षा कमी असतात, जे आपण ऐकू शकत नाही, त्याला म्हणतात इन्फ्रासोनिक साऊंड. ओके. आणि साऊंड विच द फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्स आर प्रोड्यूस by some animals like whales, elephants, rhinoceros. हे आवाज प्रोड्यूस्ड केले जातात. आता अल्ट्रासोनिक साऊंड म्हणजे काय, द साऊंड विथ द फ्रिक्वेन्सी हायर दॅन 20,000 हर्ट्स. म्हणजे 2-3 प्रकार आहेत. मधला जो आहे 20 ते 20,000 मधला, दॅट इज युअर ऑडिबल साऊंड. 20 हर्ट्सपेक्षा कमी म्हणजे एकदम कमी असेल तर त्याला म्हणतात इन्फ्रासोनिक साऊंड, आणि 20,000पेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणतात अल्ट्रासोनिक साऊंड. तो सुद्धा आपण ऐकू शकत नाही, जसं की डॉग कॅन हिअर सच साऊंड. ओके. कुत्रे ऐकू शकतात. आता ह्या अल्ट्रासोनिक साऊंड कुठे वापरलं जातं, टू क्लीन द डेलिकेट ऑर्नामेंट्स अँड द टायनी पार्ट्स ऑफ वॉच, किंवा रडार सिस्टीममध्ये सोनार सिस्टीम इज, मला वाटतं तुम्हाला नेक्स्ट इयरला हे फार डिटेलमध्ये असेल, साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग म्हणतात, की ज्याच्यामध्ये शिपची पोझिशन आणि लोकेशन तुम्हाला कळू शकतं. तर हे जे हायर नोट्सचे जे साऊंड्स आहे ते या सिस्टीममध्ये वापरले जातात. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की साऊंड मग तो इन्फ्रा असू देत किंवा अल्ट्रा असू देत, दॅट इज युजफुल. फक्त ह्युमनचं ऑडिबिलिटी आहे 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स. ओके. सो दिस इज फॉर द साऊंड लेसन. थँक्यू.